अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, गोकुळीचा सुखा अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, गोकुळीचा सुखा अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, गोकुळीचा सुखा अंत पार नाही लेखा, सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, तुका म्हणे छंदे, तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, किंवा तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, विठ्ठला यदक्षरं मनाख्येयम् आनन्दं मज केवलम्, श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातमदैवतमाश्रये, यत्कृपाल्लवमात्रेण महिषो वेदपारगः, ज्ञानेश्वरं तमाचार्यं वन्दे बद्धाञ्जलिर्मुदा। श्रीमंत श्री जगद्गुरु महावैष्णव अग्रगणी वैराग्यस्य परममूर्ती, विश्वभूषण वाणी सम्राट, अलौकिक कल्पना आविष्कार भास्कर, वारकरी संप्रदायाचा परमोच्च मानबिंदू, किंबहुना अक्षर ब्रह्म अवतरण, विद्वज्जनमानस स्मरण, सकल संत कंठभूषण, कैवल्य गुणनिधान, अलंकापूर निवासी ज्ञानेश प्रिय तुकोबाराय, सेवेकरता घेतलेल्या अभंगातून अनंत कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, सर्वज्ञ सर्वगुण संपन्न सर्वशक्तिमान सच्चिदानंद करुणा वरुणालय भगवान गोपाल कृष्णाचा अवतार आणि त्या कृष्ण चरित्राची सुरुवात या अभंगातून आज या पुण्यक्षेत्रामध्ये हा 10वा पुण्यस्मरण सोहळा, पुण्यवानाची पुण्यतिथी होते, देवाची जयंती होते, परमार्थ करणाऱ्याचं श्रद्धेनं केलं तर श्राद्ध होतं, आणि ज्यानं जन्माला येऊन जनावरासारखा वागला त्याची पुण्यतिथी नाही, जयंती नाही, श्राद्धही नाही, कारण श्रद्धाच नसल्यावर श्राद्ध। ज्याच्या करता आपण उपास तापास नामचिंतन जप तप अनुष्ठान दान धर्म हे सत्कर्म करतो तो पुण्यवान असावा, आणि त्या पुण्यवानाबद्दल आदर किती असावा। एक वेळ तुम्ही देवाचं चिंतन कमी केलं तरी चालेल, पण संतांचं वर्णन केलेलं देवाला आवडतं, सोपी गोष्ट आहे। आईला तुम्ही रागराग करा, वसवस करा, अरे एवढं सोन्यासारखं लेकरू त्याला व्यवस्थित ठेवत नाही ना, आपणच नटत राहती, त्या लेकराला सांभाळ अगोदर, कारण मातेची चित्तीन अवघी बाळकाची व्याप्ती। लेकरू किती आवडतं
लेकरा इतका आईला आपला जीव सुद्धा आवडत नाही, आणि त्या लेकराचं वर्णन करणारे सुद्धा देवाला किती आवडतात, तेही प्राणा परवते आवडती हे निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती. भक्ताच्या चरित्राचं चिंतन केलं, भक्ताचं वर्णन केलं की जसं देवाला समाधान वाटतं, मुलाचं वर्णन केलं की आईला समाधान वाटतं. पण याच्यापेक्षा खरं सांगू, जरी भक्ताचं चिंतन केल्यावर देवाला खरं वाटतं, बरं वाटतं, आईशी कळवळ्याची जाती, आईसारखं प्रेम जगात कोणाचं नाही, करी लाभा वीन प्रीती, पोटी भार वाहेन त्याचे सर्वस्व हीच आहे. पण माय माऊल्यांची संख्या बघितली आणि पुरुष मंडळीची संख्या बघितली, धर्मराज दादा चमत्कार आहे. कारण इथं रस्त्याची पंचायत असून सुद्धा एवढा समाज येतो, म्हणजेच आमच्या महाराजाबद्दल, शामनाथ महाराजाबद्दल, नरश्याम महाराजाबद्दल, भगवंताबद्दल जितकं प्रेम तितकंच प्रेम. कारण भगवंत मायबाप चुलता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. काही माणसं म्हणतील महाराज लेकरा इतकं काही आवडत नाही, पण मी सांगतो भक्ताला देवा इतकं, बायकोला नवऱ्या इतकं कोणीच आवडत नाही. राग येऊ देऊ नका, जरा फटकळ माणूस आहे. तुम्ही कितीतरी दिवसापासून ऐकतात, उखळी करायचं म्हणल्यावर नमुनाच वेगळा आहे. हो, येईपर्यंत भरोसा नाही. आमच्या बिभीषण महाराज यांचे फोनावर फोन कुठपर्यंत आलात, माणसं वाट बघायला येत नाही, तर लहरी माणूस आलं मनाला तर गेलं, शेणाला नाही तर घातलं पालतं टोपलं, बसलं उन्हाला. तसं नाही महाराज, संत सेवे इतकं देवाला आवडत नाही. कशामुळं सांगतो, देवाचं अस्तित्व संतामुळे. संतच नसतील तर देव कुठून येईल महाराज. अरे बायकोच नसेल तर नवऱ्याला नवरे पण कोण म्हणील. सारखा नवर देवाला नवरा नवरी आहेत का, नाही, मग नुसताच नवरा आहे. अरे नवरा आहे तर नवरी असल्याशिवाय नवरा हे सिद्ध होत नाही, भक्त असल्याशिवाय देव सिद्ध होत नाही, दुःख असल्याशिवाय सुख सिद्ध होत नाही, अज्ञान असल्याशिवाय ज्ञान सिद्ध होत नाही, माफ करा पापी असल्याशिवाय पुण्यवान सिद्ध होत नाही. हे जर खोटं वाटत असेल, बाईला गडबड झाली किती, मुलगी वाटा लावायची, मग लेकराला कुठं न्यावं, कोणी मेलं त्याला बघायला जायचं, लेकराला कशाला न्यावं, शोभनी होईल, बाहेरवसा होईल. म्हणून ती शेजारच्या बाईला सांगते, बाई मी 1-2 घंटे इकडं चालले, माझं बाळ सांभाळ. म्हणते ना, माझं काम आहे थोडंसं, लेकराला सांभाळा. माफ करा, एवढ्या माय मावल्या आहेत, ह्यांनी कधीतरी म्हणले का मी माहेरला चालले 2 दिवस, माझा नवरा सांभाळा. अरे बायकोच्या देखत नवऱ्यानं दुसऱ्या बाईला हसून बोलावं. 6 महिने ध्रुपद एकच, हरिपाठाचं ध्रुपद आहे ना, हरिमुखे म्हणा, तसं 6 महिने ती बाई गोकत राहती. एवढा जीव लावला आणि दुसऱ्याला दाताडीच कण बोलते, घरी बोलतच नाही. ते म्हणला तुझ्याकडं नांदायलो ना मी, बाकीच्याला कसं गोड बोलते, घरी तुटत. मी चालले तर येतो म्हणून दुसऱ्याला हात हलविते, मागं वळून आणि माझ्याकडे वळून सुद्धा बघत नाही. का? नवऱ्यानं वचन दिलंय बायकोला, धर्मेच अर्थेच कामेच नातीचरामी. इथं कोणी ब्राह्मण असेल, लग्न लावलेलं असेल, ज्याचं लग्न झालंय त्याला बायकोचा हातात हात घेऊन हे 3 संकल्प करावे लागते. तर मग ती मायबाप सोडून ती पागल आहे का? ती मुलगी पागल आहे?
सांडोनिया कुळे दोन्ही, आईचं कुळण बापाचं कुळ सोडून नवऱ्याच्या कुळाशी एकरूप होते. तसा देवानं भक्ताला 3 नाही 4 प्रकारचं वचन दिलंय महाराज. धर्मेच, अर्थेच, कामेच आणि मोक्षेच. नवरा बायकोला मोक्षेच हे वचन देत नाही म्हणून माऊलीचे शब्द येतात. पुली आपण सोडवण जादू आहे त्या माईक मध्ये, म्हणून म्हणलंय तुकोबार आहे ना, येरती माईक आहे दुःखाची. माईक आपल्या पुढे पण कनेक्शन तिकडे, कोणाचा आवाज वाढवायचा आणि कोणाचा कमी करायचा तिकडे. आपण फक्त बोलायलो. आणि कधी कधी त्यांना कीर्तन लांबलं, महाराज जेवण खाऊन आलाय, आम्ही उपाशी तापाशी चलत आलो, महाराज गाडीत बसून आलाय, हे लांबवायलाय, त्याला काय ढेरी भरली आहे मस्त आहे. मग तिथं खून करते, बंद कर. मग मी किती जरी जोरात बोलू लागलो, बाकीचे माणसं होते आवाज नाही आवाज नाही. आवाज इथं नाही तिथं आहे, कनेक्शन तिकडे आहे. तसं माणसाला इथं वाटतंय शरीर चालायले, शरीर बोलायले, शरीर पाहायले. चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलवी ते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका. मला दरवर्षीपेक्षा यावर्षी पाऊस पडल्यामुळं बाहेर चिखल झाल्या, नाहीतर होय दादा अर्धे माणसं लांबूनच ऐकायला बाहेर बाहेर बसतात. आज बाहेर चिखल आहे आणि डास आहे म्हणून कसे सगळे गोळा मेळ्यानं उखळात बसले. आणि खरं सांग का, आज हे सगळं सुरक्षित दिसल्यावर सुरुवातीला बोललेलं उघड्यावरचं राहिलेलं संकल्प माझा पूर्ण झाला, तुमचा मंडप पूर्ण झाला. त्यावेळेस मी सांगितलं होतं तुमच्या मंडपाचा पूर्ण काम झालं की केशव उखळीकरातर्फे धर्मराज महाराजांच्या पायावर 1,11,111 रुपये झालंय ना काम पूर्ण. आता द्यायला काही हरकत नाही. हे पहा बाळांत पण पूर्ण झालं, मग लेकराचं कौतुक करी जाऊ. पोटातच लेकरू पोरी होतंय का पोरी होते, मग काही नाही झालं की मला पटत नाही बरं का. म्हणून गावोगाव मी सांगत असतो तुम्ही सत्कार्य करा, मदत उखळातून घ्या. या वर्षी जोग महाराजांची परवाच्या दिवशी 30 तारखेला 154वी जयंती झाली. मंदिरामध्ये कार्यक्रम झाला. नुसता कार्यक्रम नाही, अन्नदानच करा. ते म्हणले कोणी द्याल, मी देतो. यावर्षी पूर्ण अन्नदानाचं थोडक्यात. पुढच्या वर्षी जागा पुरली नाही मंदिरामध्ये म्हणून जोग महाराजांच्या समाधी समोर जयंती उत्सव, पुण्यतिथी उत्सव संस्था करती. त्या संस्थेचा विश्वस्त माजी अध्यक्ष राहिलेलो, त्याच्यामुळं ते पुण्यतिथी करते. तर मग आमची इच्छा आहे ना, मग जयंती उत्सव साजरा करायचा. आणि पुढच्या वर्षी तुम्हाला आमंत्रण जयंती उत्सवाचं आणि अन्नदान. महाराज आज 1,00,000 रुपये तिथं देऊन आलो. तुम्ही साधा विचार करा, उखळत काहीच नसतं हो, उखळत काहीच नसतं. आपणच टाकायचं ना आपण कांडून घ्यायचं. उखळात तसं ठेवलं तर मुंग्या होतात. तसं माझ्याकडं पैसा राहिला की महाराज ॲक्सिडेंटमध्ये दवाखान्यामध्ये जातो. कारण मी नाही दिलं वर्षातून कोणाला काही की माझा ॲक्सिडेंट तरी होतोय, चक्कर येऊन तरी पडतोय, दवाखान्याला तरी भरती करा, कोणीतरी बुडवीतंय. काही लोक म्हणतील महाराज असं का, ते भविष्य आहे माझं, मग हातात काही टिकत नाही. पाणी तुम्ही काढीत राहा, बोरचं पाणी विहिरीचं पाणी काढीत राहा, पाणी येत राहतंय. पाणी तसंच ठेवलं त्याच्यात शेवाळा होते, आळ्या होतात आणि घाण होते पाणी. तसं धन सारखं तुम्ही दान करीत राहा, कमी पडत नाही. माझं म्हणणं नाही बरं का,
वेदामध्ये सांगितलंय ना दत्तमुपतिष्ठ तू ऐसा श्रुतीचा असे अर्थ श्रुतीनं सांगितलंय. माऊलीनं त्याचं स्पष्टीकरण केले तपे विन दैवत दिधल्या विन प्राप्त. तुम्ही दिलंच नाही तर तुम्ही पेरणीच नाही केलं तर खळं होईल. न पेरिता शेती जे संगण्या जाती तसं तुम्ही या उजव्या हातानं दिलेल्या डाव्या हाताला कळू देऊ नका. देव तुम्हाला तुम्ही 1 हातानं देतो, देव 1000 हातानं देतो. तुम्हाला 1 रुपया दोघं भगवान वो लाख रुपया दिग. म्हणजे तण दिजो 100 रुपये, मन दिजो लाख रुपये. भरपूर काही जणांचं पिकतंय, त्यांना दान कसं काय घडतंय. महाराज ज्याची करंगळी अनामिकेच्या 2 कांड्याच्या वर आहे त्याला चांगल्या कामाला दान घडतंय. आणि ज्याची 2 कांड्या इतकीच करंगळी आहे कृष्ण महाराज. माणसं समाज बघितला, आहा काय मंडप, काय म्हणणार, काय वाजवणार, काय गुणवान, काय समाज, काय डोंगर, काय झाडी, काय शहाजी बापू. आणि एवढं सगळं बघितल्यावर आमच्या बिभीषण महाराजानं पावती बुक टाकलं. एवढ्या चांगल्या कामाला काही घडतंय का. करतंय, खातंय, जातंय, देत नाही काही. आणि ज्याची 2 कांड्याच्याही करंगळी कमी आहे ते स्वतःही देत नाही, दुसऱ्यालाही देऊ देत नाही. आपल्याला प्रसादाला बोलविले, खायचं आणि चालायचं. आणि नुसतं जात नाही, चांगली चप्पल चांगला बूट घेऊन जाते. का असं होतंय महाराज. नशिबात नाही त्यांना. त्यांनी दिलं नाही म्हणून त्यांना मिळत नाही. दिल्यानंतर मिळाल्याशिवाय राहत नाही. महाराज जमीन जर 1000 पटीनं देती, 1 कण पेरा केवढं मोठं कणीस देते. तसा तुम्ही त्याच्याकरता दिलं. देवाच्या चाडे देवा द्यावे जे जे घडे. तुम्हाला घरदार विकून लेकरं बाळ वनवासाला लावून द्यायला मागितलं नाही. 4था हिस्सा जीवनातला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. अर्थ म्हणजे दुसरा पुरुषार्थ आहे आणि तो सत्कर्माला द्यावे नलगे फारसे वित्त. देवा कारणे भाव तस्मात द्यावे नलगे फारसे वित्त. झाले 1 चित्त तरी बहुत. आणि एवढ्या साठी नका करू वाता हातगा. एवढा द्रष्ट लागण्यासारखा समाज आहे. आणि 7 दिवस भाग्यवान आहे तुम्ही महाराज. भरपूर पाऊस झाला. काही ठिकाणी पावसानं बरबाद केलं आहे. आमच्या मराठवाड्यामध्ये पाऊस नाही म्हणून मूग, सोयाबीन खलास झालं. पाणी प्यायला नाही. आज टँकर चालू आहेत काही गावाला, पाणीसुद्धा नाही. मग एवढं तुम्हाला देवानं दिलं आहे त्या संतांच्या आशीर्वादानं. काही देऊ नका, फक्त ध्यान द्या, चित्त द्या. हात आहेत का आणि तोंड आहे का आणि सावध आहेत का झोपलेत. महाराज टाळकरी मृदंगवाले म्हणू लागले की विठ्ठल विठ्ठल म्हणायचं आणि टाळी वाजवायची. काही माणसं म्हणतील कोणताही महाराज येऊ द्या, टाळ्या वाजवा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. ते पैसे घेऊन गाडी मारतात, मस्त खाते आणि जाते. कोणता महाराज तुम्हाला चिपाटछाप दिसला का. आळंदीत बघितलं, एक गालन हे टप्पू. नियम आहे, खातीचे गालन नातीचे बाल. चांगलं चुंगलं खाल्ल्यावर गाडग्यासारखे तोंड होते. संस्थेचा अध्यक्ष असताना पोराईनं धिंगाणा केल्या. महाराज 5 महिने संस्था बंद ठेवली, घरी पाठवा म्हणून. पंगत नाही, काही नाही. महाराज आता एकदा महाराज म्हणून घेतल्यावर काम करावं वाटेल का. मग ते गावाकडे गेल्यावर काम केल्याशिवाय घेत नाही. मायबाप म्हणतात कर काम, जा शेतात. ते म्हणला मी संस्थेत जातो, इकडं नको. काय पंक्ती, काय अन्नदान. महाराज कालच्या जोग महाराजांच्या जयंती उत्सवाला बासुंदी होती. बासुंदी तितक्याही लोकाला खाते रहो. मलाही म्हणले खा की. मी म्हणलं शुगर आहे, डॉक्टरनं सांगितलंय गोड खाल्लं की मरशील. मग दुसरे खाऊ लागले, मी नुसता बघू लागलो. आमच्या दादानं, बंधुराजानं, आमच्या बिभीषण महाराजानं आमच्या नामा म्हणेनं तिथून वाजवीत आणलं. खरं सांग का,
मला इतका आनंद वाटला, पण एक गोष्ट वाईट वाटली, वाजवायलीत पण एकट्यालाच. पुढच्या वर्षी दोघाला. मला नामदेव शास्त्री ढोक महाराज म्हणले, जिरला नाही का आणखी? एवढं बेजार व्हायले तरी लग्न करायला वाटायले. लग्नवाल्या माणसाचे तोंड बघा, तुम्ही कीर्तन भजन करणाऱ्या खाऊ घातल्याचे तोंड बघा. म्हणलं कसं का असं ना, दुसऱ्याचं बघितल्यावर माझ्या पोटात काल होत आहे हो. ते नवरा बायको गुलू गुलू बोलले की बरं वाटतंय, पण दादा म्हणले रंडकी लागली आयुच्या पायान माझ्यासारखी होय ग बाया. तसं देवदेव करणाऱ्याच्या माग महाराज बाईल मेली मुक्त झाली, तुकोबाराया रडले नाहीत. इथं माणूस म्हणतोय बायको गेली की महाराज आता कोण आहे सांभाळायला, बायको गेली, राहू दे बाबा, देवानं माया सोडविली, आता देव कर. ते म्हणला नाही, चांगली मिळाली तर नाही, जशी मिळेल तशी. काही लोक म्हणतील असं का, मला नवी गाडी घ्यायची होती, ही घेऊ का ती घेऊ, किया घेऊ का हिरो होंडा घेऊ. महाराज गाड्याच्या पसंतीमध्ये ही 25 लाखाची, ती इंडिवर 30 लाखाची, ती स्कॉर्पिओ यन ती 32 लाखाची, ती फॉर्च्युनर ती. महाराज नामदेव शास्त्री म्हणले, शहाणा मनुष्य मुलगी पसंत करून लग्न करेपर्यंत येड्याचे लग्न होऊन त्याचे पोरं कमवायला लागते, आणि तू नुसतंच बघत बसायलास. जी असल ती घ्यायची. खरं सांग का, इथून पुढे तरुण पोरांनी लग्न करता मुली बघून पास नापास करण्याची गरज नाही, मिळेल ते घ्या. कारण मुलीपेक्षा 12% मुलं जास्त आहेत. 12%. हां, 44% मुली आहेत आणि 56% मुलं आहेत. मग आता 44ला 44 बायका मिळाल्या, वरच्या 12नं काय करावं, माझ्या लाईनीला यावं. बस, मागं नाही ना मोहरी नाही. म्हणून खोटं नाही सांगत, मला आहेर जरी असला तरी मी दुसऱ्याच्या लग्नामध्ये जात नाही. माणसं म्हणते महाराज अक्षदा पडा, नाही. 2 गोष्टीला मी कुठंच जात नाही. कोणाच्या लग्नालाही जात नाही, किती जवळचा असो, भावाचा असो, भाचीचा असो, बहिणीचा असो, नाही. आणि कोणाच्या मौतीला एक जात नाही. मला मरणाची भीती वाटते, पहिलं मेलो नाही मी. आणि लग्न झालं नाही म्हणून दुसऱ्याचं देखवत नाही. आपले ज्ञानेश्वर पठाडे कर्जतचे, ते म्हणले दादा यावं लागेल. मी म्हणलं येत नाही, आहे रे, असू द्या, नको मला. ते म्हणले कीर्तन ठेवल्यावर येतो. त्यानं माझ्या कीर्तनाच्या दिवशी लग्न केलं, नवरा नवरी आले, पाया पडले, जाऊ लागले. लोक, ऐकणारे लोक, तुम्ही लय गमतीचे आहेत माणसं. हां, मी तोंडावर बोलणार आहे, माघारी बोलत नाही. मी काही बोललो नाही. ते नवरा नवरी पाया पडून गेल्यावर समोरचेच माणसं म्हणतात महाराज नाव घ्यायला सांगा ना, नाव घ्यायला सांगा. आता सगळे लोक म्हणल्यावर मी म्हणलं माऊली घ्या नाव. ते म्हणले उखाणं येत नाही. मी म्हणलं कसं बी घ्या, तुम्हाला खोटं वाटेल महाराज, मला 100 उखाणे पाठ आहेत. 100 उखाणे पाठ आहेत. काही उखाणे तर महाराज अर्ध कीर्तन होईपर्यंत चालतं. आज घरात माझघर, माझघरात पाळणा, पाळण्याला खेळणा, खेळण्याला घुंगरू, काकणचोळे अंगात, निघाली बांगात, गुलाल रंगात. महाराज इतकं लांबलंच. मग लोक म्हणतात घ्या ना, कोणाचा मार खाऊ, कोणाचं नाव घेऊन कोणाचा मार खाऊ. मग रट्टे खाल्ल्यापेक्षा गपची बसलेलं बरं ना. तसं कोणती गोष्ट करत असताना प्रयोजनम मनुद्दिश्यन मंदोपी प्रवर्तते. मूर्खातला मूर्ख मनुष्य सुद्धा एखादं काम करत असताना याच्यापासून आम्हाला काय मिळणार आहे. जमलेले लोक म्हणतील महाराज लोकांना पैसे मिळतील, गाड्या मिळतील, आणि टाळ्या वाजवून विठ्ठल म्हणल्यावर काय होतंय,
750 वर्षापूर्वी नवे हजारो वर्षापूर्वी व्यास महर्षीनं सांगितलंय, ऊर्ध्व बाहु विरो मेष न कश्चित शृणोति माम. मी सगळ्याला वर हात करून सांगायलो, कोणी ऐकायला तयार नाही. ते स्पष्ट केलं आमच्या सेना महाराजानं 750 वर्षापूर्वी. महापाप राशी त्याची झाली होळी, वाजविता टाळी विठ्ठल नामी. टाळी वाजून विठ्ठल म्हणलं की तुमच्या संचितामधलं सगळं पाप जळून जातं. जळतील पापे जन्मांतरीची म्हणून ब्राह्मण पूजन करीत असताना काय म्हणतात, इह जन्मनी पूर्वजन्मनी जन्मांतरीषु. आज करतो त्याला क्रियमान म्हणतात, आज भोगतो त्याला प्रारब्ध म्हणतात. आणि प्रारब्ध शिल्लक राहिलं, आयुष्य संपलं की ते संचितामध्ये जातं. जळते संचिताईशी आहे धर्मनी. म्हणून तुम्हाला सांगतो, कोणताही महाराज असो, विठ्ठल विठ्ठल म्हणलं की टाळी वाजवायची, विठ्ठल विठ्ठल जोरात म्हणायचं. तुमच्या पाठीमागचं दुःख नाहीसं झाल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला सुख मिळतं. हां, सुख होईल, दुःखाचं सुख होईल. मग एवढा फायदा आहे ना. चला बरं, मृदंगवाले बिचारे मेलेल्या कातड्यातून आवाज काढून बोट फोडून घेतात. हे टाळकरी पाय सुटतेत, घसे दुखतेत, हे वाजवतेत आणि तुम्ही टुळू टुळू बघ. पण महाराज अजिबात काळजी करू नका. बघा, तुम्हाला वाटतं का हे टाळ्या वाजवीत नाहीत? सुंदर भजन करणार, द्रष्ट लागण्यासारखं. हात आहेत का वर करा. शूटिंगवाले बघा, त्यांचे हात, अंगठ्या दाखवा. बाया माणसं गोट पाटल्या बिलवर छंद बांगडी दाखवा, घडी दाखवा. हा, कोण ऐकत नाही? टाळकरी का आपल्या टाळ्या, गडी का बाया? बघा, बाहेर रस्त्यावरची माणसं सुद्धा विठ्ठला पुरुष मंडळीपेक्षा महिला मंडळीने इतक्या जोशमध्ये भजन केलं. महाराज, तुम्ही सांगितलं भविष्य बदलते, हातावरच्या रेषा बदलतात. म्हणून दुःख नाहीसं झाल्यावर मग सुख मिळतं. दुःखच नाही गेलं तर सुख मिळत नाही. रात्रच नाही गेली तर दिवस उगवत नाही. दुःखच नाही गेलं तर सुख मिळत नाही. तसं दुःख नाहीसं होतंय आणि सुख मिळवण्याकरता, समाधान मिळवण्याकरता नामचिंतनानं दुःख नाहीसं होतं आणि समाधान मिळविण्याकरता एक करू हे निर्मळ हरिकथा, दीन आणि दुर्बळाशी सुखराशी हरिकथा. हे जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर प्रमाण देतो. सदा नाम घोष करो हरिकथा, नाम घोष करो हरिकथा. मेरी उमर तुम्हें लगे. वाह. सदा नाम घोष करू हरि कथा, तेने सद्दा चित्ता समाधान. समाधान धनावर अवलंबून असतं. कुबेर समाधानी झाला असता.
सगळ्या जगातल्या धनाची मालकी कुबेराकडे. ऐश्वर्यानं समाधान मिळालं असतं. 7 कोटी घरं सोन्याचे, 80,000 बायका, 33 कोटी देव घरी कामाला. नवग्रहाच्या पायऱ्या केलेला भगवान शंकराचा मानसपुत्र, 4 वेदाचा ब्रह्मवेता ज्ञाता रावण, त्यालाही समाधान नाही. शुकादेवासारखं पूर्ण वैराग्य, त्यांनाही समाधान नाही. व्यासाइतका ज्ञान जगात कोणाला नाही, म्हणून व्यासोच्छिष्ट जगत्रे, त्यांना समाधान नाही. आणि असे व्यास महर्षी आपल्या आश्रमामध्ये सचिंत बसलेले असताना नारद ऋषी आले. नारदाचा चेहरा गुलाबाच्या फुलासारखा टवटवीत, कधीही परमार्थ करणाऱ्याचा चेहरा टवटवीत असावा, नाही तर फोडीली गोवरीने ऐसे दिसे तोंडावरी, मी या रोते किंवा थोबडाई वैसा. पण नाही, भजन करीत निघाले. आपण भागवतात नेहमी ऐकतो, नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण. दोघांची भेट झाली. प्रथम भेटी आलिंगन, मग चरण वंदिले. आणि व्यास ऋषीच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर नारद ऋषी म्हणले, जागतिक कीर्तीचं ज्ञान आहे, ज्ञानोबरायासारखं तुमचं वर्णन करतात. महान पतिव्रता आणि सुंदर सुख देणारी पत्नी आहे, त्यांच्या पोटी जागतिक कीर्तीचा पूर्ण वैराग्यवान, शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, असा विरक्त मुलगा आहे. तुमचा चेहरा उतरले, म्हणजे सगळं आहे पण समाधान नाही. बघा तुम्ही माय माऊल्यांना विचारा, तेल आहे, तिखट आहे, मीठ आहे, मसाला आहे, एव्हरेडी मसाला, MDH मसाला, लसूण आहे, कांदा आहे, जिरे, मोहऱ्या, सगळं टाकून सुद्धा कधी कधी भाजी साधत नाही. आणि कधीतरी तेल कमी, मीठ मोहऱ्या कमी, सगळं कमी असून सुद्धा भाजीची फोडणी अशी जमती, माणूस चाटून पुसून खातोय, भाजी द्या, संपली. आणि इतके असून का चवच नाही, वगैरे मचळ लागायली, चांगलं नाही. तसं सगळं असून समाधान काय करावं. नारद ऋषीनं हसून सांगितलं, तुम्ही जितके ग्रंथ केले, 18 पुराणं, 4 वेद, 6 शास्त्र, 10 उपनिषदाचं चिंतन केलं, पण ते सगळं ज्ञान प्रधान असल्यामुळं सगळ्या लोकाला ज्ञान कळेना. ज्ञाना इतकं श्रेष्ठ काही नाही. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. पण ज्ञान इतका अवघड आहे, ते कळत नाही. जया ज्ञाना लागीन गगन गिळतात येऊ. ब्रह्मज्ञान जरी करे मोठा मोठी, 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 ब्रह्मज्ञान जरी करे मोठा मोठी.
ज्ञानाला मानत नाही संत असं नाही, पण ज्ञानापेक्षा श्रेष्ठ भक्ती आहे. म्हणून नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. कारण ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी, तरी का हिमपुटी वेदशास्त्रे. वेदशास्त्र हिमपुटी म्हणजे त्यांना दुःख झालंय, हिमपुटी म्हणजे दमा दाटून आलाय त्यांचा. महाराज मग मी काय करू असं म्हणल्यावर नारदानं सांगितलं, मन वाचा तीत तुझे स्वरूप म्हणून या माप भक्ती केले. भक्तीच्या मापे मोजितो अनंतान इतराने तत्वता न मोजवे. आता तुम्ही देवाचं चिंतन भक्तीच्या माध्यमातून करा, तुम्हाला समाधान मिळेल. आणि हे नारदाच्या सांगण्यावर व्यासांनी विश्वास ठेवला. महाराज तुम्ही हजारो कीर्तन ऐकत असताल, कीर्तनकारावर विश्वास ठेवत नाही. महाराज लोकांचा धंदा आहे, ते सांगतच राहते, तर आपण सगळं सोडून कसं जमायचं. खाणारा खात राहतो, पिणारा पित राहतो, वाईट वागणारा वाईट वागत राहतो, पाप करणारा पाप लागत राहतो. विषय ओढी बुलले जीव. आणि त्याच्यामुळं नारदाच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि त्यांनी 18 पुराणाचा संदर्भ हरिविजय शेवटी सांगितला. हरीचं चिंतन केलं, हरी कथा केली आणि त्याचा परिणाम नारदाला सांगण्यावर, व्यासांनी हरिकथा केल्यावर, हरिवंश पुराण लिहिल्यावर बाहेरून नाही मधून आनंद. आजी आनंदुरे आजी आनंदुरे सबाई अभ्यंतरी अवघा परमानंदू. माझे सुख मज दाविले डोळा. आपलं सुख आपल्याला दिसत नव्हतं, जवळी आहे परी भेटेल, ते सुख दिलं म्हणून हरी सुख फावले रे. आणि ते हरी सुख गोकुळामध्ये नंद यशोदा, पेंद्या सुदाम्या वडजा वापुड्या बोबड्या श्रीदाम्या मधुमंगळ, हे सगळे भक्त राम अवतारापर्यंत ज्यांनी सेवा केली ते कृष्ण अवतारात आले. देवदेवता गायीच्या वासराच्या रूपानं आल्या, वेदाच्या श्रुती गवळणीच्या रूपानं आल्या. आणि आपलं सुख त्यांना देण्याकरता मायबाप वसुदेव देवकी जेलमध्ये हातात हातकड्या पायात बेड्या घालून कंसानं बंदीखानात कारागृहात ठेवलं. आणि तिथं 8व्या वेळेस देवकीच्या पोटी भगवान गोपाल कृष्ण प्रगट झाले. आणि प्रगट झाल्याबरोबर 8 वर्षाचे 8वा अवतार. आणि सांगितलं मला इथं ठेवू नका, नंदाच्या घराला वसने गोकुळाला. नंदाच्या घराला वसने गोकुळाला. मला नंदाच्या घराला घेऊन जा. आणि मग उचलीला कमळापतीन पायीची बंधने गळती. आणि नंदराजाच्या इथं नेऊन ठेवलं. फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. कृष्ण गोकुळामध्ये शिरल्याबरोबर सगळ्या गोकुळाला दुःख देणारी माया पळून गेली. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी. प्रवेश भीतरी केला देवे. देव प्रवेश केल्याबरोबर चिंता नावाची पळून गेली. टाळी टाळी.
रात्री 12 वाजता प्रगट होऊन गुरुवारी सकाळी त्याचा आनंदोत्सव गोकुळात साजरा झाला आणि त्या आनंदाचं वर्णन तुकोबार आहे अभंगाच्या अरे बघा जरा ऐसे संतजन ऐसे हरीचे दास ऐसा नामघोष सांगा कुठे या गुणवान माणसा करताय वाजवणाऱ्या करता एकदा जोरात टाळी होऊ द्यावं महाराज यांच्या भरोशावर आहे क्या बात है बघा सगळं येत आहे पुढे भक्तीने धरले हाती आणि मागे नोटा नोटा भरून येतील कधी चांगल्या गोष्टीला शाबासकी दिली माणसाला हुरूप वाटतो म्हणून अभ्यासामध्ये पहिला नंबर मिळाला की त्याचा सत्कार होतोय म्हणजे अभ्यास करणाऱ्याचा महाराज मी दादा शिकत असताना सगळं लक्ष खेळण्यावर पुस्तक विकायचं सिनेमा बघायचा वही विकायची सिनेमा बघायचा आळंदीत मार खाल्ला तब्येत बरोबर नाही म्हणायचं 10 रुपये घ्यायचे आणि पुण्याला उपाशी राहून सिनेमा बघून यायचा नाही पैसे दिले तर किरायाची सायकल न्यायची देवकर माऊलीच्या संस्थेच्या खालची आणि तिकडून आल्यावर पैसे ती सायकल तिथं स्टँडवर ठेवायची 10 रुपये दे म्हणायचं सिनेमा बघायचं आणि एसटीनं 75 पैसे तिकीट होतं महाराज आळंदी ते पुणे 75 पैसे वापस यायचं आणि त्यानं मग मी म्हणे सायकल महाराज ते मी सोडली होती कुणी नेली की आणि पुन्हा मी जाऊन सांगायचं तिथं आहे सायकल स्टँडवर आहे कुणी सोडली की चला त्याचे पैसे देऊन येऊ ते म्हणायचं तुझ्या 10 रुपये करता 400 रुपयाची सायकल सोडू का हरक्युलस 400ला येत होती नवी त्यावेळेस हां सोनं 1973ला आळंदीतून सुटल्यावर 183 रुपये 185 रुपये तोळा होतं आता 60,000 रुपये 10 ग्राम ते वाढले तसं तुम्हाला खोटं वाटेल माझे आजोबा आणि माझे वडील 1 रुपयावर कीर्तन मीनचा रुपया चांदीचा रोकडा होता त्यावेळेस छनाना वाजायचा 1 रुपयावर कीर्तन करायचे खुश होऊन आणि महाराजाचं लेकरू म्हणून मी अभ्यास करायचा नाही आणि परीक्षेच्या वेळेस गार्डिंग करणारे सुपरवायझर म्हणायचे केश बघून लिहे पण पास होय बघून लिहे पण पास होय तुझा बाप लई परेशान होतंय माझ्या पुढे गाईड नवनीत आणून ठेवायची पुस्तकं बघून लिहिन पास होय आणि मी थांबलो आडले ना म्हणलं कोणत्या प्रश्नाचं उत्तर कोणत्या धड्यात आहे इतके अक्कल होती महाराज पण आमच्या
दादाचे उपकार आहेत महाराज. किती वर्षापासून बदल नाही ठरलेलं सामनगावचं काल्याचं कीर्तन बिलिंदर महाराज केशव उखळीकर बिलिंदर. मग सगळे लोक म्हणले एवढं बिलिंदर असून संस्थेचं अध्यक्षही झालं, राजीनामा देऊन मोकळंही झालं. महाराज चांगल्या कामामध्ये मनुष्य रममान होतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, इगतपुरीला माझ्या वडिलांच्या गुरुची समाधी लक्ष्मण महाराज इगतपुरीकर. जन्म महाराज जोग महाराजांच्या सेवेमध्ये घातला. तिथं तुम्हाला आश्चर्य वाटेल, 30 वर्ष झालं काल्याच कीर्तन माझं. 30 वर्ष. काही माणसं म्हणतील किती, आता 4 जानेवारी 69 कीर्तन केले. 53 वर्ष झालेत कीर्तन करतोय. अभ्यास करीत नाही, अभंग पाठ नाही, श्लोक पाठ नाही, भागवत करतो. लोक पैसे बी देतात, हुंड्यानं मोडाव म्हणून नग म्हणलं तरी लोक म्हणते काही बी सांगा पण तुम्हीच सांगा. आता एवढे दादा ही सगळी मंडळी कीर्तनकार एक एकाहुनी बळी रे. पण ते म्हणले तुम्हीच आलं पाहिजे. माधव बुवासारखा माणूस म्हणतोय केशवनं काला दिल्याशिवाय केशव मरेपर्यंत. एवढंच नाही, देवगडला भास्करगिरी महाराज शांती ब्रह्म त्यांनी सांगितलं केशव महाराज मरेपर्यंत दत्त जन्माच्या आदल्या दिवशीचं कीर्तन. आणि ते तितक्या दिवसापासून वाट बघतात महाराज. उशीर जरी झाला तरी म्हणतात 2 अभंग म्हणा, येईल येतच. पुष्कळ जणांना वाटतंय पैशाच्या मागं लागलंय, जिथं जास्त पैसे तिकडं पळत असेल. खरं सांग का, मी पैशाच्या नाही प्रेमाच्या मागं लागलोय. तुम्ही प्रेम करता. माझे धर्मराज दादा लेकरासारखं सांभाळतात. वास्तविक त्यांच्यापेक्षा वय जास्त आहे माझं. दादा 77 चालू आहे माझं. 77 वर्ष 3 महिने 21 दिवस आजच्या मितीला. मग काही माणसं म्हणतील महाराज कधी जायचं नाही, जायचं नाही. कारण आणखी कमवून पुष्कळ ठिकाणी हातानं द्यायचंय म्हणून सगळं दुःख माझं नाहीसं होतं. ॲक्सिडेंट झाला, ऑपरेशन झाले, डॉक्टर म्हणले वाचत नाही. कुरेकर बाबानं सांगितलं जोग महाराजांच्या गादीवर असल्यामुळं माऊलीनं तुला बोनस आयुष्य दिले, आता माणुसकी सोडून पैसा पैसा करू नको. आणि म्हणून कोल्हापूर मारायचं आणि सोलापूरला दान करायचं. पदरून काहीच नाही. मला शेत नाही, घर नाही. तुम्ही परळीला येऊन बघा, तुमच्या जनावराला गोठा असते ना तसे पत्रे आहेत. संडास नाही, बाथरूम नाही. नगराध्यक्ष आमचे DM साहेब धनंजय मुंडे मंत्री आहेत, ते म्हणते आम्ही बांधून देतो. पण कशामुळं? तू संडास बांधून देतील, कुणी म्हणेल बघू किल्ली जायचे, नाही म्हणता येत नाही. मग ते हागून जाईल आणि मी पुशीत राहू का? नाही महाराज, आपलं काम आहे. बाबू जेवला पत्तर पालतन फेकून दिलं गावाच्या खालतं, कमवायचं तिथल्या तिथं देऊन घालायचं. म्हणून सांगितली ना दादा, 10वा सप्ताह आहे. आणि 10व्या सप्त्यामध्ये 10 और बस महाराज खूप दृष्ट लागण्यासारखं काम झालंय. परळीच्या माझ्या मंडपापेक्षा, आळंदीच्या मंडपापेक्षाही सगळ्या समाजाला सुरक्षित पावसा पाण्यामध्ये बसण्याकरता एवढे सुंदर काम केलं. दादा काळजी करायची नाही. आता भागवत आहे 4 तारखेपासून. माजी मंत्री शिवाजीराव पंडित गेवराईला, आणि मी नको म्हणल्यावर सुद्धा त्यांनी सांगितलं दादा काळजी करायची नाही, 2 लाख रुपये देऊ. एक इकडं द्यायचे. काय मूर्खाच्या मशीन अर्ध्या घेशी. ते सगळ्याच्या मुंड्या मोडतात, आपण त्यांची मुंडे मळायची. चोरों का माल सब चोर लेके गए. पण काही माणसं म्हणतील महाराज आता पळापळी करू नका. महाराज उद्याचा 1 दिवस आहे आणि पुन्हा 8 दिवस तिकडे जायचं आहे. दादा तुमचा आशीर्वाद, दादांचा आशीर्वाद आहे, माय माऊलीचा आशीर्वाद आहे. सांगू, हैदराबादला कीर्तन आहे. ते म्हणले सगळे तिकडं मुसलमान, ते बी ऐकतात.
हो, वो भी मेरा सुनते, अल्लाह तू ही मौला तू ही. आपल्याला काय करायचं, बँडवाल्यासारखं नवऱ्याला आहेर वाजवा वाजवा, नवरीला आहेर वाजवा वाजवा, बंद करा, बंद केलं, ते रे 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 पे बंद. कोणी का असं ना पैसा फेकून कीर्तन ऐकू. मग महाराज माणुसकी सोडून पैसाच करतात. खरं सांगा, तुम्हाला युवाई जावई बायका लेकरं माय बाप घरदार शेतीबाडी दुकानदारी नोकरी कामधंदा सगळा आहे, मला पैशाशिवाय कोण आहे. एक जण मला काय उरावर घेऊन जाशील का? रावणानं नेलं का एवढं असून? मग माझ्याबरोबर जाणार नाही. मग काही लोक म्हणतील पुन्हा भांडणं होतील. नाही महाराज, भांडणं करत नाही आणि भांडणं लावीत बी नाही. माझे प्लॉट, माझं सोनं, माझं बँक बॅलन्स 78ला संस्थेच्या नावानं मृत्यूपत्र करून दिलंय. ज्या संस्थेनं कमवायला शिकविलं त्याच संस्थेला सगळं दिलं. म्हणले आता आमचे माणसं म्हणले तुम्हाला अध्यक्षपदावरून काढले आणि तुम्ही ते मृत्यूपत्र वापस घ्या. दिलंय ना एकदा, दिल्यावर पुन्हा वापस घ्यायची गरज नाही. उखळात कांडायचं कुटायचं आणि कोणी घेऊन गेलं की दुसरं टाकतेतच ना. 20 घर 30 घर बी करायला 40 घर. त्याच्यामुळं मला काळजी वाटत नाही. आता तुम्ही म्हणताल महाराजाला घोडमुंजाला बिन दक्षिणा देता पाया पडू नये. मी कीर्तन संपलं की निघणार आहे. कोणी दर्शनाची दक्षिणाची याच्या करायचं नाही. दक्षिणा द्यायची तर दादा आहेत, धर्मदादा आहेत, हे इथं तुम्ही दिलं, इथं दिलं की मला मिळालं. सिंचन करता मूळ वृक्ष ओलावी सकल. तुम्ही इथं दिलं ना, तुम्हीच काय, मी दिल्यानंतर मला कमी पडत नाही. आत्तापर्यंत कमी पडलं नाही. आता एवढं समाज लाड करतोय. तसं कृष्ण गोकुळी जन्माला दुष्टा चळकाप सुटला. दुष्टाला वाईट वाटलं, पण जितके सज्जन होते गोकुळामध्ये ते सगळे खुश झाले. म्हणून काही माणसं म्हणतील नंदा या राजाच्या इथं कृष्ण प्रगट झाला. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. सगळ्या जगाला आनंद वाटण्याचं काय कारण आहे? सगळ्या जगाला आनंद वाटण्याचं काय कारण आहे? लक्षात ठेवा, माऊलीची भाषा. सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? पूर्व. माऊली किती भाषा आहे? पूर्व दिशेच्या राऊळी उदया येता अंशू माळी, एरी दिशा त्या काळी काळीमा नाही. सूर्य पूर्व दिशेमध्ये उदयाला येतो, पण कोणत्याच दिशेमध्ये अंधार ठेवीत नाही. तसं नंदराजाच्या इथं कृष्ण आला, पण सगळ्या गोकुळला किती सुख. अंत पार नाही लेखा. बोलता येत नाही, सांगता येत नाही, लिहिता येत नाही, मोजमाप करता येत नाही. मग काय केलं त्यांनी? त्या गोकुळच्या घरी नंद यशोद्या आनंदात आले हे महत्त्वाचं नाही. संपूर्ण गोकुळातले पुरुष म्हणजे भक्त आणि स्त्रिया म्हणजे श्रुती आनंदल्या नरनारी. आणि आनंद झाला की माणूस साजरा कसा करतो? गुढिया तोराने, गुढिया तोराने, गुढिया तोराने, गुढिया तोराने. कथा
करती कथा. गुढी उभारणं हे यशाचं लक्षण आहे आणि तोरणं बांधणं हे मंगलतेचं लक्षण आहे. करीती कथा करू हे निर्मळ हरी कथा. गाती गाणे एकम गीतम देवकी पुत्र गीतम. नाचत आनंद कल्लोळी पवित्र गाणी नामावळी. नामचिंतन कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध. हे गाणं नाही तर आता राग मानू नका. आता तुम्ही कीर्तन भजनामध्ये दिंडीमध्ये सोहळ्यामध्ये वाजवणारे काही काही डीजे मध्ये गाणं देवाची मिरवणूक होतो म्हणून लावलं. अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगी राज विनवणे मना आले हो. ते मिरवणुकीमध्ये पिऊन नाचणारे होते ना, सब्जी पिऊन नाचणारे. ते म्हणले अरे कोणी लावले ह्याच्यावर कसे नाचव. अरे सिनेमातलं म्हणा. आता सिनेमात काही देवाचे नाहीत का गाणे. लगेच त्यांनी सुरू केलं. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले अरे सगळे उतरले. कसं ना सर देव देव. मग ते म्हणले आम्हालाही द्या. मग एक एक चपटी दिली 60-60 रुपयावाली. काही माणसाला वाटेल महाराजांना कशाला ह्या गोष्टी. माझ्या भागवतामध्ये दारूचे नाव आहे तो मी दाखवून देतो. समुद्र मंथनातून दारू निघालेली. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा दारू, तिला वारुणी नाव आहे. ती दारू किक बसत नाही, हिंड बसत नाही म्हणून यादवानं मैरेक नावाची दारू काढली. ती पिऊन धुंद होऊन खलास झाले. तुम्ही दारुड्याला विचारा महाराज हे दारूनं तब्येतीचं वाटोळं, इज्जतीचं वाटोळं, पैशाचं वाटोळं, लेकर बाळाचं वाटोळं, कोणी चांगलं म्हणत नाही. पिदकडं म्हणतं. खरं सांगू कृष्णाचं खानदान सुद्धा ह्या दारूनं खलास केलं. देवाला लावायला कोणी राहिला नाही. भागवत ऐकले का ते मला म्हणते. आता हे सगळे माझे दोस्त मंडळ भजने हे म्हणते दादा आम्हाला बट बोलता. आता बोला की. आता मीच म्हणलो ते सांगायलं ना. खानदान खलास झालं कृष्णाचं. आपलं कसं होत असेल पण तरी सोडित नाही. काही माणसं म्हणते हो पिलं की काय कोण म्हणताय कळत नाही. फुल पेऊ द्या पसाभर लेंड्या द्या त्याला आणि त्याला म्हणावं हे काळे मनुके खाय रक्त वाढते. खाता येते. महाराज पुष्कळ ठिकाणी ही भाषा सांगितली. कीर्तनात बोललो, टी व्हीवर बोललो. काही माणसं म्हणले उखळी करू बस बस बोलायला आजपासून बंद. महाराज त्यांच्या बायकाय ना महाराज 10-10 रुपये दक्षिणा देऊन माय आमच्या घरातली बरबादी संपवली. आमचा नवरा पिणं बंद केलं. आता सुखाचा संसार आहे. अरे ज्या घरामध्ये पिणं शिरलं मग कृष्णासारख्याचं खानदान जर खरास होतंय आपल्यासारखं. येत मोहिले गा दीर्घदर्शी उंट बुडून चाललाय, हत्ती बुडून चाललाय आणि तिथं शेळी मावशी 2 बोटाचं शेपूट ढुंगण झाकता येणार, माश्या वारता येणार. असं असं करून ती म्हणायली पाणी किती खोळ. हे मोठमोठे गेले पुराण तिथं चिलटानं मांडलं घरानं. नाही महाराज. गुढ्या तोरणे करते कथा गाती गाणे. महाराज ते गाणे म्हणतात, ते नाचतात, तेच भजन करतात, ते रात्र हे आमचे भजने खोटं नाही सांगत महाराज. घसे बसले, डोळे सुजले, वाजवणाऱ्याचे घामाघूम झाले. रात्र भजन करतात आणि आम्हाला भजन म्हणलं की बसणारे काय होणार. चला उठून कीर्तनी बैसता निद्री ना गविले. मन माझे गुंतले विषय सुखे सांगा पंढराया काय करू यासी. त्यांनाच का आनंद झाला त्याचं काम सांगितलंय. आता 2 मिनिटामध्ये सेवा समाप्त. त्यांनाच का आनंद झाला
त्याचं कारण सांगितले. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. छंद त्यांना देवाचा लागला. गोविंद गोविंद मना लागली छंद, मग गोविंद ते काय भेद नाही देवाचा. ज्याला ज्याचा छंद आहे तो माणूस विसरत नाही. महाराज यांच्याबरोबर एक कार्यक्रमाला गेलो. आदल्या दिवशीचा जागरण, दुसऱ्या दिवशीचा काला. उन्हाळ्याचे दिवस लाईट गेलेली. मी म्हणलं टेरेसवर टाका. छतावर गाद्या टाकल्या. झुळझुळ वारा येऊ लागला. कपडे काढून बनेरवर मस्त महाराज आम्ही दोघंही बोलत बोलत झोपलोत. गार वार आला, शीतळ शांतीचा. झोप लागली मला गाढ. 2 कीर्तनं, जेवण दाबून झालेलं. शाबाबाला मृदंग वाजवण्याचं, ह्याला मृदंगाचं स्वप्न पडलं. आणि हे झोपीतच 10 त्रिकट तक्कडान म्हणून माझ्या पाठीवर हाणल्याबरोबर महाराज मी दचकून उठलो. हां, आळंदी शिकताना मार खाल्लाय मी, पण आता महाराज झाल्यावर कोण मारणार. हां, आम्ही पाठीवर का दादा तुमची पाठ होती का. नाही, मला स्वप्नात मृदंग वाजविला. मेहरबानी गठ्ठान कणिक लावली नाही. मेलोच असतो. एका श्रीमंताच्या गावामध्ये कीर्तन करून झोपलोत आम्ही. तो श्रीमंत मनुष्य त्यांनी हळी हंडरगुळीनं ती तुळून 5 लाखाची जोडी आणली बैलाची. 5 लाखाची दृष्ट लागण्यासाठी. चिमटा घेतला तर रक्त निघाला असे बैल. आणि त्याला स्वप्न पडलं बैलाचं आऊत हाणल्याचं. आणि माझ्याजवळ बसले असल्या. जी ऐक ऐक असं म्हणलं. माझीच क्वाट उचलली त्यानं. आता क्वाटवर मी झोपलेलो. उचलली की मी पडलो खाली. गडबडीनं उठलो. म्हणलं पाटील क्वाट का उचलली. महाराज तुम्ही आहेत का. मला स्वप्न पडलं आवताचं महाराज ते वसन काढायचं. मेहरबानी चाबूक हाणण्याचं पडलं नाही तर येसन धरून वाढण्याचं. तसं यांना इतका छंद लागला. तो का म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. आता त्या मनमोहन करणाऱ्या परमात्म्याच्या खोड्या 2च मिनिटात सांगून लगेच बरोबर पंगत बसवायची. तुम्ही सगळे भुकेलेले आहेत. आणि दादा वगैरे सगळी मंडळी आली. आणि पावसा पाण्याचे तुमचे सुखानं जेवण व्हावे एवढीच इच्छा आहे. नाही तर पाऊस सुरू झाला आणि भिजू लागलात काय म्हणतील माहिती का. याला कीर्तन मिळालं नव्हतं का रे. भलतंच लांबविलं. दरवर्षी तेच सांगते. एकच महाराज 3 सेकंद विठोबा रुक्माई भजन संप्रदाय पद्धतीप्रमाणे आणि कृष्णाच्या खोड्या. बस एकदा मोठ्या प्रेमानं. हा विठोबा भगवंताच्या चरित्रामध्ये हे 2 प्रकार.
रांगता गोधने राखिताय, एक असे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिताय. आणि भगवान रांगत असताना रांग तरंगणी चोरीत लोणी, धावणी धरती गवळणी, बांधिती चरणी देती गाराणी, यशोदे साजणी. काय काय गाराणं काढलं. एने माझे कवाड उघडिले, एने माझे शिंके ओतोडिले, दह्या दुधाचे बक्षिले उलंडिले ताकाचे. आम्ही असता निदसुरी मुंगूस घेऊन करी सोडिले दोघा माझारी, तवते बोचकारी अम्मा लागी. माझी सून गर्भिणी जवळी जाय, चक्रपाणी पोट पाही चाचपुनी, तवती येणे झिडकारिले. अष्टदळ काढिले अंगणी वरी मुते चक्रपाणी. परवा लांबच्या घरा दारी निजला होता म्हातारा घेऊनी, ताकाचा डेरा फोडीला सैरात यावरी. तिसरी आली धावुनी, आणि गवाय काय केली करणी, माझ्या पतीची दाणी माझी वेणी, गाठ गेला बांधुनी, गाठबाई कोणाशी सुटेना. यशोदेला राग आला, कृष्णा तुला रे ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. गवळणी हो, तुम्ही सुद्धा तशाच आहेत. माझा कृष्ण खेळत असताना तुम्ही लपवून याची गोटी आळ घेता, जगजेटी एवढीच रीत खोटी. तुम्ही लपवून याचा भवरा आळ घेता, शारंग धरा तुम्ही 12 घरच्या 12. तुम्ही मुलखाच्या डाल गजा. मग आपलं लेकरूस आवरी आवरी आपला ताना, नास येले आमच्या सुना. अजून लाज नाही तुझी म्हणा. गावात राहून धिंगाणा करतोय. नंदराजा म्हणले 5 वर्षात झालंय, याला रानात पाठवा. मोर पिसाऱ्याचा मुकुट, नाना प्रकारचे हार, शिंग आणि वेताटी, मोत्याच्या दशा लावलेली काळी घोंगडी, घुंगराची काठी, शिदुरीचं जाळं. आणि भगवान बासरी वाजवीत पुढे निघाला. भगवंताच्या मागं गायी निघाल्या. म्हणून उत्तर प्रदेशामध्ये गायी राखणारा पुढे चलतो आणि गायी मागं चालतात. म्हणून त्यांना गोवळा गोपाळ म्हणतात. आपल्याकडं गायी राखणाऱ्याला गायीच्या मागं चलतंय, म्हणून आपल्याकडे गायी राखणाऱ्याला काय म्हणतात? गुराखी. गुराखी. त्यांना गोपाळ म्हणायचं ना, आपल्याकडल्यालाच गुराखी. जो इंद्रियाच्या मागं जाऊन विषय सोडित नाही त्याला गुराखी. आणि इंद्रिय ज्याच्या मागं जातात, जितेंद्रिय, संयतेंद्रिय, विजितेंद्रिय, इंद्रियाचं दमन करतो परमार्थामध्ये नाचतो, त्याला गोवळा गोपाळ म्हणतात. अशा गायी गोपाळ 5 ठिकाणी वनाला जायचे. कुंजवन, मधुवन, ताडवन, अंबिकावन आणि वृंदावन. वृंदावनामध्ये कदंब नावाचं झाड, आणि त्या कदंब नावाच्या झाडाखाली भगवान बासरी वाजवायच्या. पेंद्या सुदाम्या वडजा, जा ढवळी गेली, पवळी गेली, मोरंगी गेली, चला वळू गाई, बैसू जेऊ एके ठाई. सगळे गोपाळ म्हणायचे, बहु केली वनवन, पायपिटी झाला शिना, आम्हाला आवरत नाहीत, तू पळ. देव म्हणला, पळायची गरज नाही, योगश चित्तवृत्ती निरोधा योगेश्वर आहे. बासरी वाजवली, सगळ्या गायी आल्या, शांत होतो. तो हमामासूर पारंब्या चेंडू फळी खेळून सगळे भक्त थकले. खांदी भार, पोटी भूक, काय खेळायचे सुख. प्रत्येक जीवाच्या खांद्यावर भार आहे महाराज. ग्रंथीभेद, संशयछेद, मृत्यूलंघन, शोकतरण, आनंदावाप्ती. आणि आपल्याला ते भार उतरायचा आणि मग पोटाला देतो. आजी देतो पोट भरी, पुरी म्हणाल तो वरी. महाराज, अन्नदानाची किमया आजपर्यंत 10वं वर्ष हे, आजपर्यंत इथल्या पंक्तीमध्ये एवढा समाज द्रष्ट लागण्यासारखा जमतो, पण कधीच अन्न कमी पडत नाही. हे यज्ञात भवती पर्जन्यो, हा यज्ञ पूर्ण होतोय. आणि आणखी सांगतो, माझी 8वी पिढी आहे. माऊलीच्या सोहळ्याबरोबर माऊलीच्या रथामागं 4था आणि 5वा नंबर उखळीकराच्या दिंडीचा आहे. आणि त्यावेळेसपासून पंक्तीवाल्याला अजून गरिबी आलेली नाही. तुम्ही खाण्या पिण्यात, बाकीच्या गोष्टीमध्ये पैसा बर्बाद करून गरिबी आली असेल. लय जलजलाट हो, 12 नंबर होते, 500 एकर जमीन होती, आज भीक मागत आहे. का? वाईट व्यसनाधीन. तुम्ही व्यसन सोडा आणि देवाधर्माकडे लक्ष द्या. जन्मात, अरे त्याच्या पायाची दाशी लक्ष्मी आहे. कसा भजन करायला उपाशी राहू देईल? देव म्हणतो, यानी घ्यावे नाम, तिशी करणे त्याचे काम. म्हणून कुटुंबाची चिंता तोची करी आमुच्या. आपण भजन केलं, अरे चोखोबरायाचे हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत होते, म्हणून चोखोबराय वारीला गेल्यावर चोखोबरायाच्या बायकोचं बाळंतपण केलं. बहीण झाला शारंगधर, बहिणी उडादार हाका मारी. म्हणून
भगवंतानं बासरी वाजवली, सगळ्या गायी, भूक लागली देवा. मग आजी देतो पोटवर, दे ना. मग सगळ्याचा काला एकत्र, गुणात्मक भक्ताचा आणि शुद्ध सत्वगुणाचा कृष्णाचा असा काला डाव्या हातात घेऊन भगवंतानं कसा वाटला एकच. आमच्या श्रीमद भागवत महापुराणामध्ये दशमस्कंदांतर्गत राजा परीक्षितीला शुकदेवानं सांगितलं. बिभ्रदवेणुं जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पानोमश्रणकवलं तत्फलान्यङ्गुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरदो हासयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोकानिमिषति भुभुजे यज्ञभुग्बालकेलि ज्ञानेश्वर एक 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 तुकोबारायचं भजन. तुका झाला शेकळच भजन करा सावकाश. वर हात पुन्हा पाहिल्यासारखं. हां, उपक्रम आणि उपसार एक वाक्यता. 3 सेकंद तुकोबारायचं भजन करायचं. किती? 3 सेकंद. जास्त भजन केलं तुकाराम महाराज विमान घेऊन आले तर जायचे का? अयोध्येतलं राम मंदिर, राममूर्तीची स्थापना, कळस बसवल्याशिवाय आणि दर्शन घेतल्याशिवाय कोणी मरायचं नाही. कोरोना येऊ द्या, ओमायक्रॉन येऊ द्या, झटके येऊ द्या, दुष्काळ पडू द्या, मरायचं नाही म्हणलं. मरणाला पलीकडे ढकलण्याची ताकद एकच तुकोबारायच्या शब्दात आहे. म्हणून तुकोबारायचं भजन. हां, कोण ऐकत नाही. 3 सेकंद. तुकाराम 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 एक वाक्य बोलतो आणि संप्रदाय पद्धतीप्रमाणे पुढील कार्यक्रम दादांच्या मार्गदर्शनाखाली होईल. पुढील कार्यक्रमाचं मार्गदर्शन ते करतील. मला एक वाक्य बोलून शांत बसू द्या. जितनी मेहरबानियाँ आपने की, जितनी मेहरबानियाँ आपने की, उतनी मेरी औकात नहीं. ये तो कृपा है जोग महाराज की, वरना मुझ में तो ऐसी कोई बात नहीं. धन्यवाद.